नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आहे हंपीला। आपण ह्या भागामध्ये पाहणार आहोत कमल महल, गजशाला, त्याच्यानंतर आपण राण्यांचे स्नानगृह, तसेच महानवी डिब्बी, काळ्या दगडाची पुष्करणी आणि अजून इतर प्लेसेस। चला तर मग सुरुवात करूया। आपण आता आलेलो आहोत कमल महल या ठिकाणी। महानवी डिब्बी येथून उत्तरेकडे पुढे गेल्या असता आपल्याला उंच भुईकोट किल्ला दिसतो। छोट्याशा प्रवेशद्वारातून आतमध्ये गेल्यानंतर पूर्ण हिरवळीचे विस्तृत प्रांगण दिसते आणि मैदानामध्ये एक कमल महल दिसते। हा आहे कमल महल म्हणजेच लोटस महल। कमल महलाच्या चारही बाजूस पूर्वी बाग असावी। हे राण्यांचे विश्रामगृह आहे। आपण कमल महलापासून डावीकडे पाहू शकता, हा युरोपियन स्टाईलचा एक बुरुज दिसत आहे। कमल महलापासून आता आपण पुढे जात आहोत गजशाला पाहण्यासाठी। गजशालेला जाण्यासाठी एक छोटासा रस्ता आपल्याला समोर दिसत आहे। चला तर मग पुढे जाऊन पाहूया गजशाला। हे आपल्याला समोर दिसत आहे। याच्यामध्ये पूर्वी हत्तींचे निवासस्थान आहे आणि डाव्या साईडला जे हत्तीचे माऊत आहे, जे हत्तीला ट्रेन करतात, त्यांच्यासाठी राहण्याची व्यवस्था आहे। मित्रांनो, खूप मोठ्या स्वरूपाची ही गजशाला आहे। राजांच्या प्रमुख हत्तींना राहण्यासाठी ही 11 मोठ्या दालनांची गजशाला बांधली गेली आहे। एका दालनातून दुसऱ्या दालनात जाण्यासाठी येथे मध्ये छोटे छोटे दरवाजे आहेत। एका ओळीत सलग कमानी असलेली ही सुंदर इमारत असून ती अद्यापपर्यंत सुस्थितीत आहे। प्रत्येक दालनाला वर एक गोल घुमट आहे। घुमटाखाली लोखंडी हुक आहे। यांच्या आधारे जाड दोरखंडांनी हत्तींना बांधून ठेवत असत। आता आपण जी समोर इमारत पाहत आहे, येथे पहारेकरी व माहुतांचे वसतिस्थान असावे, परंतु ही घराची सारखी रचना आपल्याला दिसत नाही। चारही बाजूंना वरांडा आहे आणि मध्यभागी बिना छताची जागा आहे। आजूबाजूला दगडी स्तंभांची रांग आहे। चला तर मग मित्रांनो, पाहूया आपण ही समोरील वास्तू। यामध्ये आता पुरातन काळातील सर्व शिल्पे ठेवलेली आहेत। पाहू शकता आपण उत्खननामध्ये सापडलेले काही मूर्त्या ह्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत। आपण पाहू शकता।
गजशाला पाहून झाल्यानंतर आम्ही आता चाललेलो आहोत राणीचा जो महल आहे तो पाहण्यासाठी। हे आपण पाहू शकता पुरातन काळातील एक छोटेसे तलाव आपल्याला दिसत आहे। हा खूप विस्तृत असा प्रांगण आपल्याला दिसत आहे। समोर एक बुरुज आहे, त्या बुरुजावरनं पूर्वी टिहाळणी केली जात असे आणि हा पूर्ण राण्यांचा महल असल्यामुळे येथे पुरुषांना त्या काळामध्ये बंदी असावी म्हणून चहूबाजूला पूर्ण आपल्याला एक भिंत दिसत आहे। ही आहे मित्रांनो राणीचा वाडा, 2 मजली त्या काळी हा वाडा असावा। पूर्ण सागवानी लाकडामध्ये बनवलेला हा वाडा होता। जेव्हा याच्यावरती मुस्लिमांनी आक्रमण केल्यानंतर हा वाडा पूर्ण 3 महिने जळत होता, असा संदर्भ आपल्याला काही लेखनामधून आपल्याला मिळतो। ही जी समोर आपण इमारत पाहत आहे ती आहे राण्यांचे त्यावेळी वस्त्रे, दागिने किंवा त्यांच्या मौल्यवान वस्तू ठेवण्याची जागा। चला तर मग पाहूया। आता या ठिकाणी काही मूर्त्या ठेवलेल्या आहेत। आता आपण जाणार आहोत हजारराम मंदिर पाहण्यासाठी। हजारराम मंदिर हे विजयनगरच्या राजगृह परिसरात आहे। राजघराण्यातील व्यक्तींची खास हे पूजेचे ठिकाण असावे। संगम राजघराण्यातील देवराज दुसरा यांनी प्रथम लहान स्वरूपात हे मंदिर बांधले। नंतर कृष्णदेवराय यांनी दिग्विजयांच्या स्मरणार्थ 1513 मध्ये मोठ्या स्वरूपात निर्माण केले। हम्पीतील महत्त्वाच्या 3 मंदिरांमध्ये याचा दुसरा क्रमांक लागतो। मंदिरांच्या भिंतीवर शिल्पपट ओळीने कोरलेला आहे। याच्यामध्ये पूर्ण रामायणामधील ज्या प्रसंग आहे ते पूर्ण प्रसंग ह्या भिंतींवरती आपल्याला कोरलेले दिसतात। आता आपण मंदिर परिसरात आलेलो आहोत। चला तर मग पाहूयात भिंतींवरती कशा प्रकारे नक्षीकाम केलेले आहेत। समोर पाहू शकता हे रामायणामधले काही प्रसंग भिंतींवरती कोरलेले आहेत।
हजारराम मंदिर पाहून झाल्यानंतर आता आपण आलेलो आहोत राजाचा मुख्य जो राजवाडा आपण म्हणू शकता। ही जी आपल्याला आता चौथरा दिसत आहे किंवा बेसमेंट, हा त्या काळचा राजांचा राजवाडा आहे। ही त्या काळची गुप्त बैठक करण्यासाठीची जी अंडरग्राउंड एक खोली आहे ती आपण पाहू शकता। पूर्ण काळ्या दगडामध्ये बांधलेली ही एक रूम आहे, त्याच्यासाठी भुलभुलैयाचे मार्ग आहेत। चला तर मग आतमध्ये जाऊन आपण पाहूयात कशा प्रकारची ती रूम आहे। मित्रांनो, खरंच त्या काळची टेक्नॉलॉजी किंवा बांधकाम आताही आपल्याला बांधणं पॉसिबल नाही। मित्रांनो, ही समोर दिसत आहे आपल्याला दगडाची पाईपलाईन आणि हे त्या काळचे भांडे जेवणासाठी वापरले जायचे। पाहू शकता मित्रांनो, खूप मोठ्या प्रमाणात दगडाचे भांडे। ही समोर आपल्याला दिसत आहे पुष्करणी, काळ्या दगडाची पुष्करणी। पुष्करणी पाहून आपण समोर पुढे एक मोठा दगडी तलाव पाहण्यासाठी आलेलो आहे। हा त्या काळी उत्तम पाण्याची सोय ह्या तलावातून केली जात असे। ह्या तलावातले पाणी दगडी पाईपलाईनच्या माध्यमातून राजवाड्यातील इतरत्र ठिकाणी नेले जात असे। ही आपण पाहू शकता दगडी पाईपलाईन आता सुद्धा सुस्थितीत आहे। चला तर मग मित्रांनो, पुढे जाऊन पाहूयात आपण अजून काय काय आहे। ही आपल्याला समोर जी वास्तू दिसत आहे तिला महानवमी डिब्बी किंवा किल्ला असे म्हणतात। ही एक विशाल पाषाणाची वेदी आहे। हिचा आकार चौकोनी असून राजा कृष्णदेवराय यांच्या ओरिसा विजयाच्या स्मरणार्थ ही बांधलेली आहे। पोर्तुगीजांच्या कागदपत्रात या वास्तूचे असे उत्तम असे वर्णन आपल्याला आढळते। या महानवी डिब्बी वास्तूच्या वरच्या भागात शृंगारित मंडप उभारून तेथे दरबार, पूजा, वेगवेगळे खेळ, इतर कार्यक्रम होत असे। दसरा महोत्सवासाठी येणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्तींच्या हत्ती घोड्यांच्या पाहण्याच्या व्यवस्थेसाठी ही निर्माण केली गेलेली असावी। राजवाडा पाहून झाल्यानंतर आपण आता आलेलो आहे मुख्य प्रवेशद्वाराकडे। हे पाहू शकता तुम्ही त्या काळचे दरवाजे जे दगडामध्ये बनवलेले आहेत। दगडी दरवाजे आपल्याला कुठल्याच किल्ल्यावर पाहायला मिळत नाही। हे पाहू शकता तुम्ही दगडी दरवाजे।
आता आपण आलेलो आहे राण्यांचे स्नानगृह पाहण्यासाठी। समोरील इमारत तुम्ही बघू शकता, ही आहे राण्यांचे स्नानगृह। ही वास्तू हिंदू मुस्लिम स्थापत्य शैलीचा सुंदर नमुना आहे। वर गोपुर आहे। इमारतीच्या मध्यभागी पाणी साठवण्यासाठी विस्तृत असा तलाव आहे। सरोवराचे पाणी एका दगडी पन्हाळ्यातून स्नानगृहात सोडले जात असे व वापराचे पाणी बाहेर सोडण्यासाठी 4 मोऱ्यांची सोय केलेली आहे। स्नानगृहाजवळ पश्चिमेला एक आपल्याला चारी दिसत आहे, जी 22 फुटांची आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटूया पुढील भागामध्ये, ज्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत विठ्ठल मंदिर।